नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर इथे एक उतारा आहे. तो उतारा आपल्याला वाचायचा आहे. तो उतारा भाग 1 खालील उतारा वाच. तुम्ही या उतारातून उतारा वाचा आणि त्या प्रश्नाची उत्तर द्या. तर चला तर आपण हे वाचू. काय उतारा. मित्रांनो, आपल्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. आई वडील, भाऊ बहीण वगैरे नाती जमण्याचे सिद्ध होतात. महत्त्वाचे तसे नाही ही ऐच्छिक गोष्ट आहे. म्हणून नातेवाईकांपेक्षा मित्रांमध्ये जिव्हाळा असतो. मित्र हे दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देणारे, सुखाच्या प्रसंगी आनंद देणारे असल्यामुळे त्यांना ओढा आपणास फार वाटतो. असा उत्तर थोडा आहे वाचून, तुम्ही वाचायचं. आता आपण प्रश्नाचे उत्तर दे. प्रश्न पहा. उत्तरेवरून पूर्वपैकी सत्य विधान कोणते? सत्य विधान. खरे मित्र विकत घ्यावे लागतात. तर उत्तर आहे समजलं उत्तर. झालं तर आपण खालचा प्रश्न बघू. आता मी हे उत्तर जे आहे ते खोडून टाकतो. तुम्हाला उत्तर माहीत झालेच असेल. ठीक आहे. तर खालचा प्रश्न. खोटी स्तुती करणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उत्तरात आलाय? खोटी स्तुती. हा. तर 2 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. प्रश्न 3. खरा मित्र कसा असावा? हे उत्तर आहे वरील उत्तरात खालीलपैकी योग्य शीर्षक सुचव. तर याचं उत्तर आहे मित्रत्व. उत्तर आहे मित्रत्व. प्रश्न. खरे प्रतिबिंब दाखवणारा. 1 व 2 दोन्ही बराबर. काय? खरे प्रतिबिंब दाखवणार. तर 1 व 2 दोन्ही खरे प्रतिबिंब दाखवतो. खरा मित्र आणि आरसा. ठीक आहे. तर आता दुसरं पेज. भाग 2. खालील चित्राचे निरीक्षण कर. चित्र पहा. आपला कान काचेचा असता तर केव्हाचा फुटला असता? ठीक. तर योग्य उत्तर आहे तर पर्याय गोल कर. पर्याय आपल्याला आता गोल करायचं आहे. काय करायचं आहे? गोल. ध्वनी प्रदूषण करणारे किती घटक चित्रात दाखवले आहेत? ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषण करणारे ध्वनी म्हणजे कान. हा 1. हा इकडं कोपऱ्यात 2 आणि 3. पण इथं 3 पर्यायच नाही आहे. म्हणजे 4 असू शकतात कदाचित. 4. त्याचं उत्तर गोल करा म्हणताय ना. तर आपण आता करायचं आहे गोल. 4. काय उत्तर आहे? कारण तुम्ही पाहू शकता हे इथं गाडी आहे. इथं हे दोन पाहिले की लक्षात येईल. आणि हे 2 इथे. तर खालचा प्रश्न. प्रश्न 2. कान फुटणे या शब्दसमूहाचा उत्तरात आलेला अर्थ कोणता? कान फुटणे. तर कान फुटणे याचा अर्थ आहे. तर मी तुम्हाला सांगतो आता त्याचा अर्थ. कान फुटणे
ह्याचं उत्तर आपण हे म्हणजे बहिरेपण येणे, हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर आता त्रास होणे, नाही, हे पण नाही. प्रश्न 3, खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख चित्रात दिसत नाही? प्रत्येकाने हळू आवाजात बोलावे. घरातील रेडिओ संचयाचा आवाज लहान, वाहन, ध्वनी प्रदूषणामुळे कानाचा त्रास. समजलं? प्रत्येकाने हळू आवाजात बोलावे. नाही. कान हे टिंब ज्ञानेंद्रियापासून एका ज्ञानेंद्रियाकडे आहे. तर कान म्हणजे आपल्या कानाला हात लावून पहा, कान. याचं उत्तर कदाचित 5 आहे. 5. आता प्रश्न 5 पाहूयात. वरील चित्रातून कोणता संदेश दिला आहे? तर तो संदेश आहे वाहन हळू चालवा. समजलं? तर चला भाग 3 कडे वळूयात. कविता आहे, खाली कविता वाच. कविता आहे की डोंगरगावी वळणवाट ही तुकड्या चालीत टळे टेकडी नळे एकडी ती पहाडी तिच्या समोरी जंगल झाडी ती थटून जाई मृगासरिणी हिरवे लेणे तिला श्रावणीच वेळ मला श्रावण अश्विन आणि डोंगर चढते ही समजुनी संध्या समजे प्रभा निळसर ते जेजा मनी दाट हळसुळ लपेटते ती धुक्याचा पदर का धोकामे बुडते डोंगर. आता योग्य उत्तर द्या. पर्यायाला गोल करायचं. तुडक्या चालींमध्ये तुडक्या चाल. आता आपण तुडक्या चाल पाहू. तुडक्या चालीत चढे ते कडी, पण कधी? तुकड्या चालीत डोंगर, तुकड्या चाळीमध्ये श्रावणी, पिवळ्या अश्विनी आणि डोंगर चढते. कधी? अश्विनी आणि अश्वनी. काय उत्तर आहे? अश्वनी. कारण की अश्वनी इथे लिहिलेलं आहे. अश्विन. समजलं? खोडू? ठीक. प्रश्न 2, निळसर प्रभा केव्हा उमटते? निळसर प्रभा आता आपण पाहू. निळसर प्रभा संध्या समय. संध्या समय म्हणजे संध्याकाळी. पर्याय क्रमांक 3. कारण की संध्या समयी हे इथे लिहिलेले. संध्या समयी. आता कवितेत कोणत्या कट करतो स्पॅम आहे अलर्ट. सॉरी आपल्याला हे आले होते, थोडा फोन आला होता त्यामुळं गडबड झाली. पण आता परत आलो. कवितेत कोणत्या नैसर्गिक घटकाचं वर्णन आल्या नाही?
धुके धुके आलेले नाही, जंगल झाडे आलेले, नदी आलेले, पण धुके काही मात्र आलेले नाही. तर आपण आता धुके पाहू. का पाहू? धुके, धुक्यांचं पाहू आपण. धुके. पावसाळ्याच्या धारा या अर्थाचा कवितेत आलेला शब्द कोणता? पावसाळ्याच्या धारे म्हणजेच पिवळ्या. पावसाळ्याच्या धारा म्हणजेच मुळसरी. काय? मुळसरी. तुम्हाला मार्गाला अडचण असेल तर आपण वाईट तर नाही घेऊ शकत. नळा घ्यायचा का? लाल घ्यायचं? लालच बरा. आता प्रश्न 5. काळोखामध्ये डोंगर बुडाला म्हणजे कोणती घटना घडली? सूर्यास्त झाला. 2 नंबर पर्याय बराबर. काय झालं? सूर्यास्त झाला. आता प्रश्न 4 पर बोलूया. प्रश्न 4 म्हणजे खालील प्रसंग वाच. आता वाच. घाबरली होती. वाचलं? ठीक. योग्य उत्तराला पर्यायाला गोल कर. वरील प्रसंगात कोणत्या आपत्तीचा उल्लेख झाला आहे? येस, गळती. कशात झालंय? येस, गळती. तर आता प्रश्न 2. दीपाने आईला घट्ट मिठी मारली कारण भीती वाटली का? 2 नंबरचा पर्याय. 3 नंबरचा पर्याय आहे सर्वात उत्तम. हे तुमच्या कामासाठी, चांगल्या सोयीसाठी शिक्षण. आत्ताच ओपन करा आव्हाड क्लासेस अकॅडमी. अग्निशमन दलास पाचारण करण्यासाठी कोणत्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात? आणि त्याच्यात सांगता मला सांगा. त्याचं 102 वर साधतात. कशावर? ठीक. आता प्रश्न 4. वरील प्रसंगात कोणते नाव सुचवता येतील? बराबर परी.